agrone.com ला अवश्य भेट द्या. नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला काही ठळक बातम्या पाहूया. साखर, गहू, भात निर्यातीवरील बंधनं उठणार का? कापसाचे दर वाढण्याची शक्यता. सोयाबीन वाढीसाठी स्थिती अनुकूल. ई गोदाम पावतीमुळे शेतमाल तारण कर्जात वाढ. आणि IMDने काल 2023 सालासाठीचा पावसाचा अंदाज जाहीर केला. यंदा सलग 5व्या वर्षी देशात सरासरी इतका पाऊस होईल असं हा अंदाज सांगतो. त्याची बाजारात लगेच प्रतिक्रिया उमटली, पण तरीही कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांनी म्हणजे खत, बियाणं, कृषी रसायनं उत्पादक कंपन्यांनी सावध पवित्रा का घेतलाय? निविष्ठांची मागणी वाढेल की घटेल याबद्दल त्यांना काय वाटतंय जाणून घेऊयात मार्केट बुलेटिनच्या शेवटी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हणजे IMDने यंदा देशात सर्वसाधारण मान्सून राहील असा अंदाज दिलाय. त्यामुळे सरकार साखर, गहू आणि भाताच्या निर्यातीवरील बंधनं उठवेल का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. परंतु काही राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. तसंच त्यानंतर सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे वेध लागतील. या निवडणुकांमध्ये महागाईचा मुद्दा त्रासदायक ठरू नये म्हणून सरकारचा आटापिटा सुरू आहे. त्या दृष्टीनेच निर्यातीची धोरणं आखली जात आहेत. त्यामुळे येत्या खरीपात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झालं तरच सरकार निर्यातीच्या धोरणात बदल करेल असं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. गहू, भात आणि साखर उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पामतेल, सोयातेल आणि सूर्यफूल तेलाचे सर्वाधिक आयात भारत करतो. त्यामुळे यंदा पावसाचं प्रमाण काय राहील आणि कोणत्या महिन्यात किती पाऊस पडेल यावर आयात निर्यातीची गणितं अवलंबून असणार आहेत. कापसाचे दर येत्या काही दिवसात वाढतील असा जाणकारांचा अंदाज आहे. टेक्स्टाईल उद्योगाकडील साठा कमी झाल्यामुळे त्यांच्याकडून खरेदी वाढण्याची चिन्ह आहेत. त्यातच IMDनं काल जाहीर केलेल्या पावसाच्या अंदाजात पश्चिम आणि मध्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्र, गुजरातमधील कापूस उत्पादक पट्टा या भागात येतो. त्यामुळे पुढील हंगामात किती कापूस उत्पादन होतं याबद्दल काळजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. दुसऱ्या बाजूला पुढील हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचा तुटवडा राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. अमेरिकी कृषी विभागानं म्हणजे USDAने 2023मध्ये कापसाचा पेरा 18% घटेल असा अंदाज नुकताच दिलाय. या घडामोडींचा परिणाम बाजारावर होऊन कापसाच्या किमतींमध्ये सुधारणा होईल असं जाणकारांनी सांगितलं. आज देशातील प्रमुख बाजारात कापसाचा सरासरी दर प्रति क्विंटल 7,900 ते 8,450 या दरम्यान राहिला. आज देशातील प्रमुख बाजारात सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 4,900 ते 5,400 रुपये या भाव पातळीवर राहिले. परंतु पुढील काही दिवसात सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. अर्जेंटिनातील दुष्काळामुळे सोयाबीनचं घटलेलं उत्पादन, खनिज तेलाच्या उसळलेल्या किमती, सोयाबीन निर्यातीत झालेली मोठी वाढ आणि देशातील सोयाबीन प्रक्रिया उद्योगाकडील रोडवलेला साठा हे मुद्दे सोयाबीनच्या दरवाढीसाठी अनुकूल आहेत. त्यातच काल IMDने देशातील प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. या सगळ्या घटनांमुळे सोयाबीनचे दर वाढतील असं जाणकारांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारनं 3 वर्षापूर्वी नियंत्रित गोदामांना ई गोदाम पावती बंधनकारक केली. त्यामुळे सरकारकडे नोंदणी केलेल्या गोदामांमध्ये शेतकऱ्यांनी किंवा व्यापाऱ्यांनी शेतमाल ठेवला की त्यांना कागदी पावती न मिळता इलेक्ट्रॉनिक स्वरूपाची पावती दिली जाते. त्यामुळे बँकांकडून या शेतमालावर कर्ज मिळणं सोपं झाले. त्यामुळे ई गोदाम पावतीवर दिल्या जाणाऱ्या कर्जाचा आकडा वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षाअखेरीस सुमारे 2,250 कोटी रुपयांचं कर्ज वाटण्यात आलं. 2020-21 मध्ये हा आकडा 713 कोटी रुपये होता, तर 2021-22 मध्ये तो 1,444 कोटी रुपये इतका झाला. तसंच लवकरच शेतीमाल तारण कर्जाला किसान क्रेडिट कार्ड जोडलं जाणार आहे. त्यामुळे 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याजदर सवलत लागू होईल असं जाणकारांनी सांगितलंय. आता पाहूया आजची सर्वात महत्त्वाची बातमी. IMDने यंदा सरासरीच्या 96% पाऊस होईल असा अंदाज वर्तवलाय. तसंच एल निनो जुलैनंतर सक्रिय होईल असंही IMDने म्हटलंय. हा अंदाज जाहीर केल्यानंतर कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांच्या म्हणजे खत, बियाणं, कृषी रसायन उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. कावेरी सीड कंपनी, UPL, रॅलीज, RCF, सुमिटोमो केमिकल, चंबळ फर्टिलायझर्स यांचे शेअर काही प्रमाणात वाढले. परंतु ही वाढ मर्यादितच राहिली, कारण IMDने पश्चिम आणि मध्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज दिला आहे. तसंच खाजगी हवामान संस्था स्कायमेटनेही या भागात कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. IMD आणि स्कायमेट या दोन्ही संस्थांचं या भागात कमी पाऊस होण्याबद्दल एकमत आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातचा भाग या पट्ट्यात येतो. इथे पाऊस कमी झाला तर कापूस, सोयाबीन, ऊस, भुईमूग आणि कडधान्य पिकांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांची उलाढाल कशी राहील याबद्दल बोलताना बियाणे उत्पादक कंपन्यांनी सावध पवित्रा घेतलेला आहे. पावसाचं चित्र काय राहील हे बघण्यासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागेल. मे महिन्यात IMDचा सुधारित अंदाज येईल, त्यानंतर याबद्दल स्पष्टता येईल असं या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सांगतायत. परंतु पाऊस थोडा लांबला किंवा कमी झाला तर रोग किडीचं प्रमाण वाढेल, त्यामुळे कृषी रसायनांचा खप वाढेल, त्याच्या मागणीत घट होणार नाही असं रसायन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना सांगितलं. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि Facebook पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. आणि राजकारण म्हणजे
प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा. फक्त बातम्या, घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrone.com ला अवश्य भेट द्या.